नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करंट अफेअर्स या चॅनलच्या चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 4 मार्च चालू घडामोडीबद्दलचा अपडेट आपण बघणार आहोत. तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर ती लातूर या जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा. तर कुस्ती हा मराठी शब्द कुश्ती या फारसी शब्दावरून आलेला आहे, तयार झाला असून त्याचा अर्थ मल्लयुद्ध, अंगयुद्ध किंवा बाहुयुद्ध असा आहे. कुस्ती हा लढाऊ खेळाचा सर्वात जुन्या प्रकारांपैकी एक आहे. कुस्तीची उत्पत्ती सुमारे 15,000 वर्षापूर्वी फ्रान्समधील गुहा रेखाचित्रेद्वारे होते. तर फ्रान्समध्ये गुहा रेखाचित्रे आहेत, त्यावरनं कुस्ती या खेळाचं उत्पत्ती इथं झालेली आहे. पुढचा क्वेश्चन, कोणता देश हा भारताची जनऔषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे? तर मॉरिशियस हा देश भारताची जनऔषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे. जनऔषधी ही मोहीम औषध विभागाने केंद्रीय सार्वजनिक औषध डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल इन असोसिएशन विथ सेंट्रल फार्मा पब्लिक सेक्टर क्षेत्राअंतर्गत चांगल्या प्रतीची औषधे स्वस्त दरामध्ये जनतेला मिळावी यासाठी स्थापन केलेली आहे. औषधी विभागातर्फे नोव्हेंबर 2008मध्ये याचा पाया रचला गेला. तर नोव्हेंबर 2008मध्ये याची सुरुवात झालेली आहे. तर वर्ष आणि महिनासुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन, नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा टिंबटिंब या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन दादा भुसे यांच्या हस्ते झाले आहे. तर भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन दादा भुसे यांच्या हस्ते झालेलं आहे. मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्गाचं उद्घाटन 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्हे आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरी क्षेत्रामधून जातो. याबद्दल महामार्गाबद्दल हे छोटे अपडेट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन, भारताची GDP वाढ 31 मार्च 2024पर्यंत किती टक्के राहील असा अंदाज आहे? तर ती 7.6% राहील असा अंदाज आहे. जगातील टॉप 5 GDP देश कोणते आहेत? 2024मध्ये अनुक्रमे अमेरिका, चीन, जपान, जर्मनी आणि भारत या पदांवर आहे. तर पहिला आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका USA, ज्याचा GDP हा 27,994 आहे. चीन आहे 2 नंबरला 18,566. त्यानंतर जर्मनी आहे 4,730. चौथ्या क्रमांकाला जपान आहे 4,291 आणि 5व्या क्रमांकाला भारत आहे 4,112. रँक आणि देश इथे आपण बघितलेत. तर 5व्या क्रमांकाला भारताचं नाव इथं आलेलं आहे. 6व्या क्रमांकाला UK आहे, 7व्या क्रमांकाला फ्रान्स आहे, 8व्या क्रमांकाला इटली आहे, 9व्या क्रमांकाला ब्राझील आहे आणि 10व्या क्रमांकाला कॅनडा आहे. हे टॉप 10 देश आहेत ज्यांचं GDPचं रँकिंग आपण इथे बघितलं. याच्यावर असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, GDPबद्दल आंतरराष्ट्रीय लेवलला भारताचा कितवा नंबर आहे? तर तो 5व्या क्रमांकाचा आहे. आणि भारताचा GDP हा किती असणार आहे? तर तो 7.6% राहील असा अंदाज आहे. पुढचा क्वेश्चन, इंदिरम्मा आवास योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? तर तेलंगणा
या राज्यामध्ये इंदिरम्मा आवास योजना सुरू करण्यात येणार आहे? पुढचा क्वेश्चन, इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांना अमेठी युनिव्हर्सिटी मुंबई ने कोणती पदवी प्रदान केली आहे? तर त्यांना DSc डॉक्टरेट ऑफ सायन्स DSc ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आलेली आहे. पुढचा क्वेश्चन, पोषण उत्सव कोणत्या मंत्रालयातर्फे देशात साजरा करण्यात आला? तर तो महिला आणि बालकल्याण या मंत्रालयातर्फे देशात साजरा करण्यात आलेला आहे. महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आहेत. त्यात पहिली आहे महिला समृद्धी कर्ज योजना, दुसरी महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना, तिसरी सुकन्या समृद्धी योजना, चौथी आहे जननी सुरक्षा योजना, पाचवी आहे माझी कन्या भाग्यश्री योजना, सहावी आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना आणि सातवी आहे लेक लाडकी योजना. तर या योजना या महिला व बालकल्याण मंत्रालयाअंतर्गत राबवल्या जातात. पुढचा क्वेश्चन, भारताचा बॅडमिंटनपटू साई प्रणीतने निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने कोणत्या साली जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते? तर 2019 साली जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक त्यांनी पटकावले होते. 1934च्या जवळपास बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन अस्तित्वात आले होते. PV सिंधू भारतीय बॅडमिंटनपटू पुसारला वेंकट सिंधू ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. ती भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानली जाते. सिंधूने ऑलिम्पिक आणि BWF सर्किट स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत. तर 1934मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची स्थापना झालेली आहे. याच्यावरही क्वेश्चन येऊ शकतो. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची स्थापना कधी झाली? तर ती 1934मध्ये झालेली आहे. पुढचा क्वेश्चन, भारताचा कोणता महिला व पुरुष क्रीडा संघ प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे? तर तो टेनिस संघ आहे जो प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला आहे. सो अशीच अपडेटेड करंट अफेअर्स व चालू घडामोडीबद्दलचा व्हिडिओंचं जर तुम्हाला अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला शेअर करा योग्य विद्यार्थ्यांपर्यंत, आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या व्हिडिओचा कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करू शकतात. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. एक्सप्लोरिंग करंट अफेअर्स या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो असेच नवनवीन व्हिडिओसाठी थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.